पण 7.9% या दराने विकसित झालो आहोत। हा स्थिर किमतीवर आहे आणि चालू किमतीचा विचार आपण केला तर 10.4% या दराने महाराष्ट्राचा विकास दर हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि मग साधारणपणे राज्याचं दरडोई उत्पन्न देखील 3,17,800 रुपयावरनं 3,47,903 रुपये एवढं वाढलेलं दिसतं। आता या ठिकाणी दरडोई उत्पन्नामध्ये हे खरं आहे की महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे मोठ्या राज्यांमध्ये, पण आपण जर एकूण विचार केला तर आपली GSDP ची ग्रोथ आणि आपला साईज आपण देशातलं पॉप्युलेशन वाईज दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहोत। या दोन्हीचा रेशिओचा जर आपण विचार केला, कारण आपल्याला कल्पना आहे की जेवढं मोठं राज्य असतं तेवढा विकासाचा दर कमी असतो, पण महाराष्ट्राने तो मेंटेन ठेवलेला आहे। हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण जर विचार केला तर आपण कर्जाचंही नेहमी बोलतो, मी कर्जाच्या संदर्भात पुढे बोलणारच आहे, पण आज देशाच्या GDP मध्ये म्हणजे ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5% आहे त्याचा देशाच्या GDP मध्ये हिस्सा हा 14.3% आहे आणि देशाच्या GDPत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे। देशातील FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत। देशातल्या ऑइल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर 1 आहोत। सॉफ्टवेअर निर्यातीत आपण दुसरे आहोत। देशाच्या स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहोत। देशाच्या युनिकॉर्न मध्ये आपण नंबर 1 आहोत। बँकांच्या ठेवीत आपण नंबर 1 आहोत। बँकांनी वाटलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील आपण नंबर 1 आहोत। GST संकलनातही आपण नंबर 1 आहोत। आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत। ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे। आणि मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं। आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं। आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे। त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो। स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेट टू GDP रेशिओ। आज आपण बघा देशामध्ये महाराष्ट्राचा डेट GDP रेशिओ 18.2% आहे आणि तो पुढच्या वर्षी वाढून आपल्याला 20% दिसतोय, पण तो 20% राहणार नाही आहे। याचं कारण आता नवीन टेक्निकॅलिटी प्रमाणे जे 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारने कर्ज घेतलं केंद्रच परत देणार आहे, आपल्याला द्यायचे नाही आहेत ते आपल्याला कारण आपल्या राज्याकरता त्यांनी ते घेतलं कोविडच्या काळातलं, ते आपल्याला दाखवावं लागणार आहे। म्हणून तो 20 दिसतोय, पण तो 20 राहणार नाही आहे, तो कमीच राहणार आहे। आता आपल्याला कल्पना आहे की एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे त्यातलं एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे। आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो तर 25%च्या आत ज्यांचं कर्ज आहे
ते चांगले राज्य आपण असं म्हणतो.